नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला गणित या विषयाशी संबंधित असणार आहे। मित्रांनो, गणित हा विषय तसा अनेकांना क्लिष्ट असा वाटतो, पण गणित सारखा सोपा विषय कुठलाही नाही। मित्रांनो, गणितामध्ये अशा अनेक गमती जमती आहेत। त्या गमती जमती जर तुम्ही अभ्यासल्या, तुम्हाला माहिती झाल्या, तर नक्कीच गणित अतिशय तुम्हाला आनंददायी वाटेल, सोपं वाटेल। तर अशीच एक गणितातली गंमत आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि नुसती ती गंमत नाहीये, तर गणितामधील ज्या काही बेसिक क्रिया आहेत, बेरीज आणि वजाबाकी, या बेरीज वजाबाकीच्या सरावासाठी सुद्धा ती गंमत अतिशय उपयुक्त अशी ठरणारी आहे। चला तर ती गणितातली गंमत कोणती आहे ती इथे आपण बघूया। तत्पूर्वी आपण जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलला भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण असे विविध विषयाचे माहितीपर व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील। चला तर गणितातली ती गंमत बघूया। तर बघा मित्रांनो, ही जी गंमत आहे ती 3 अंकी संख्यांशी संबंधित आहे आणि त्याच्यामध्ये बेरीज आणि वजाबाकी या 2 क्रियांचा समावेश आहे। बघा तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला सर्वप्रथम कोणती एक 3 अंकी संख्या घ्यायची आहे। आता बघा या ठिकाणी मी एक 3 अंकी संख्या घेतो, 648 अशी मी या ठिकाणी 3 अंकी संख्या घेतलेली आहे, 648। आता ही संख्या घेतल्यानंतर सर्वप्रथम पहिली पायरी आपली काय आहे, पहिली पायरी आहे ती म्हणजे संख्या उलट्या क्रमाने लिहिणे। ही आपली पहिली पायरी आहे, संख्या उलट क्रमाने लिहिणे। इथे पायरी पण लिहून घेतो मी। संख्या आपल्याला उलट क्रमाने लिहायची आहे, म्हणजे 648 चा आपल्याला उलट क्रम करायचा आहे। संख्या तयार झाली 8, इथे 4चं 4 आणि इथे झाले 6, बरोबर ना। बघा उलट्या क्रमाने लिहिली, 648 ही संख्या घेतली आणि ती उलट्या क्रमाने लिहिली मी 846। आता दुसरी पायरी आहे ती म्हणजे या 2 संख्या ज्या आपल्याला मिळालेल्या आहेत त्या 2 संख्यांची वजाबाकी करायची। दुसरी पायरी आहे ती म्हणजे वजाबाकी करणे, वजाबाकी। बघा आता याच्यामध्ये मोठी संख्या कुठली आहे, तर ती आहे 846 ही मोठी संख्या आहे, लहान संख्या आहे 648, म्हणून आपण 846 मधून 648 इथे वजा करूया। बघा 846 वजा 648, वजाबाकी करूया। 6 तून 8 जात नाही, हातचा घेऊया, इथे झाले 16, इथे राहिले 3, 16 तून 8 गेले 8 राहिले, 8 कडून इथे घेतले 13 झाले, 13 तून 4 झाले गेले 9 राहिले, 8 कडे राहिले 7, 7 6 गेले 1। माझ्याकडे उत्तर मिळालं 198। ओके, चला तर आता ही 198 ही संख्या मी इथे लिहून घेतो। इथे खाली थोडे अडचण होईल तर मी इथे घेतो 198। आता पहिली पायरी झाली उलट क्रम, दुसरी पायरी झाली वजाबाकी केली आणि जे उत्तर आलं ते उत्तर मी इथे लिहिलेलं आहे। आता आलेलं जे उत्तर आहे त्या उत्तराचा पुन्हा उलटा क्रम करायचा, ही आहे तिसरी पायरी। उत्तराचा म्हणजे वजाबाकीचं जे काय उत्तर येईल त्याचा उत्तराचा उलट क्रम करायचा, ही आहे आपली तिसरी पायरी। चला आता या 198 हे उत्तर आलेले आहे ते उलटा क्रम करूया। 8 9 1, बघा 8 9 1 असं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे। ओके, उलट क्रम म्हणजे उलट क्रम मिळालेला आहे। आता सगळ्यात शेवटची पायरी, आणि ही शेवटची पायरी झाल्यानंतर तुम्हाला एक मजा सांगणार आहे। तर ती शेवटची पायरी आहे ती म्हणजे आलेल्या उत्तराची बेरीज करायची। आलेल्या उत्तराची बेरीज करायची म्हणजे या दोघांची बेरीज करूया। बघा 8 आणि 1 9, 9 9 18, 8 हातचा आला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10। आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 1089। या ठिकाणी मी उत्तर लिहितो 1089। आता तुम्ही म्हणाल अरे काय याच्यामध्ये कुठली मजा आहे, काय उत्तर तर आलेलं आहे, परंतु मित्रांनो हे जे उत्तर आलेलं आहे हा आहे स्थिरांक। तुम्ही कोणत्याही 3 अंकी संख्या घेतला, त्या 3 अंकी संख्येचा उलट क्रम केला, त्याच्यानंतर त्या 2 संख्यांची वजाबाकी केली, आलेल्या उत्तराचा उलट क्रम लिहिला, त्यानंतर जे 2 संख्या असेल त्यांची बेरीज केली, त्याच्यानंतर तुम्हाला जे उत्तर मिळणार आहे ते 1089 हेच उत्तर इथं तुम्हाला मिळणार आहे। आणि ही गणितातली एक मजेदार अशी गंमत आहे। आता बघा हे पहिलं उदाहरण घेतलं, आता दुसरं उदाहरण घेतो, त्याचं सुद्धा उत्तर 1089 येतं की नाही हे आता आपण ते बघूया। बघा चला आपण आता संख्या घेऊया आपण 247। ओके, कुठलीही घेऊ शकता आपण, रॅन्डमली कुठलीही घेऊया। 247 ही संख्या इथे घेतलेली आहे। पहिली पायरी आहे याचा उलटा क्रम करणे। चला उलटा क्रम करूया। उलटा क्रम केला मी 7 4 2, 742 उलटा क्रम केलेला आहे, मला 2 संख्या मिळाल्या। दुसरी पायरी आहे आता याची आपण वजाबाकी करायची। मोठी संख्या आहे 742 वजा 247, वजाबाकी करूया। आता इथे 3 राहिले, इथे झाले 12, इथे राहिले 6, 12तून 7 गेले, 5 शिल्लक राहिले, 3तून 4 जात नाहीये म्हणून इथं हातचा घेतला, 13 झाले, 13तून 4 गेले, 9 राहिले, 6तून 2 गेले, 4 राहिले, उत्तर आलं
495. ओके, आता या 495चा आपल्याला काय करायचं आहे, तिसरी पायरी उत्तर आलं. तिसरी पायरी आहे उत्तराचा उलटा क्रम करायचा. 495चा उलटा क्रम करूया. 5 9 4. ओके, 5 9 4 उलटा क्रम केला आणि त्याच्यानंतर शेवटची पायरी आहे त्या दोघांची बेरीज करायची. इथे बेरीज करूया. बघा आता बेरीज 5 आणि 4 9, 9 9 18, 8 हातचा आला 1, 5 आणि 4 9, 9 आणि 1 10, 1089. बघा या ठिकाणी सुद्धा 1089 आलं, या ठिकाणी सुद्धा 1089 आलं. आहे की नाही गंमत? तर ही गणिताची गंमत आहे. गणिताची गंमत लक्षात आली कशी आहे ती? म्हणजे कुठलीही 3 अंकी संख्या घ्यायची, पहिल्यांदा त्या 3 अंकी संख्येचा उलटा क्रम करायचा, त्यानंतर 2 संख्या मिळतील तुम्हाला, त्या 2 संख्यांची वजाबाकी करायची, मोठ्यातून लहान संख्या वजा करायची, उत्तर मिळेल. त्या वजाबाकीचं जे उत्तर असेल त्या उत्तराचा पुन्हा उलटा क्रम तयार करायचा आणि त्यानंतर त्या 2 संख्या असतील त्यांची बेरीज करायची. बेरीज केल्यानंतर तुम्हाला जे उत्तर मिळणार आहे ते 1089च असणार आहे. हा एक स्थिरांक आहे. किती मजेदार गंमत आहे. तर तुम्ही सुद्धा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कुठल्याही संख्या घ्या 3 अंकी आणि अशा पद्धतीने 1089 उत्तर येतं की नाही त्याची खात्री करा. फक्त मित्रांनो आता इथे एक तुम्हाला सांगतो की काही संख्या अशा आहेत ज्याच्यामध्ये एकदा हे करल्यानंतर 1089 काही वेळा येत नाही, तिथे पुन्हा जे उत्तर येतं ते पुन्हा एकदा दोनदा केलं की 1089 हे उत्तर मिळतं. तर तुम्ही सुद्धा ही गंमत आहे ती अनुभवा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपल्या मुलांना याचा खूप फायदा होणार आहे, कारण त्यांना एक मजेदार गंमत तर कळणार आहे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांचं बेरीज आणि वजाबाकी आणि संख्या वाचन या तिन्ही गोष्टींचा सराव या गणिताच्या गंमत मधून होणार आहे. त्यामुळे मित्रांनो ही 1089 ची गणिताची गंमत तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये पोस्ट करा. गणिताची गंमत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना, तुमच्या मुलांना, तुमच्या विद्यार्थ्यांना ही गणिताची गंमत शिकवायची असेल तर हा माझा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, मुलांना आणि तुमच्या इतर शिक्षकांना सुद्धा शेअर करा आणि एकदा शाळेमध्ये गेल्या गेल्या तुम्ही ही गणिताची गंमत मुलांसोबत अनुभवा. बघा मुलांना किती मजा वाटते ते. चला तर मित्रांनो ही गणिताची गंमत आपण बघितली. अशाच भरपूर गणिताच्या गमती आपण या सिरीज मध्ये बघणार आहोत, ज्याच्या माध्यमातून गणितामध्ये मुलांचा इंटरेस्ट वाढेल, मुलांना थोडी मजा वाढेल आणि गणिताचा सराव सुद्धा होईल. चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका गमतीमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू. चॅनलला असाच सपोर्ट करत राहा.